नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, व्हिडिओचा टायटल आणि थंबनेल बघूनच तुम्ही इथे आला आहात, मला माहित आहे। तर आज व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे की तुम्हाला जर रिक्षा घ्यायची असेल तर रिक्षा घेण्यापर्यंतची जी प्रोसेस आहे, म्हणजे किती खर्च होतो, कशी घ्यायची वगैरे, कुठली घ्यायची, ते मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल। आणि जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा मित्रांनो। आणि जी बाजूची बेल आयकॉन आहे ना, ती पण दाबून टाका, म्हणजे चॅनलवर नवीन व्हिडिओ पडली की सगळ्यात अगोदर तुम्हाला कळेल आणि तुम्ही सगळ्यात अगोदर बघाल। तर चला या माझ्यासोबत, आता सुरुवात करूया। तर मित्रांनो, सगळ्यात आधी जसं की तुम्हाला रिक्षा चालवणं येणे गरजेचं आहे। जर रिक्षा येत नसेल तर शिकून घ्या मित्रांनो, कारण ते गरजेचं आहे। तर एकदा रिक्षा चालवता आली की मग तुम्हाला लायसन्ससाठी अप्लाय करावं लागतं। लायसन्ससाठी अप्लाय केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला त्याच्यासाठी आरटीओला जाऊन टेस्ट द्यावी लागते, एक ऑनलाईन टेस्ट असते। ती दिल्यानंतर मग तुम्हाला लर्निंग लायसन्स मिळतो आणि मग लर्निंग लायसन्स नंतर काही दिवसात मग तुम्हाला परत आरटीओला जाऊन ड्रायव्हिंगची टेस्ट करून दाखवायला लागते, म्हणजे रिक्षा चालवून दाखवायला लागते। मग त्याच्यात पास झाल्यावर मग तुम्हाला 40 ते 45 दिवसात तुमचा लायसन्स घरी येतो पोस्टाने। तर टोटल तुम्हाला लायसन्सचा खर्च मित्रांनो 4 ते 5 हजार होतो खर्च, म्हणजे तुम्ही जर एजंट थ्रू गेलात तर 4 ते 5 हजार खर्च होतो। हा खर्च मी तुम्हाला माझ्या आसपास जे एजंट आहेत त्यांच्या इकडचा सांगतोय मी। तुमच्या आजूबाजूला कुठला एजंट असेल तर त्याला विचारून तुम्ही विचारू शकता मित्रांनो त्याला की ते लोक किती घेतात। तर मी तुम्हाला 4 ते 5 हजार खर्च सांगतोय लायसन्सचा। आणि 1 ते 1.5 महिना लागतो मित्रांनो, किंवा त्याच्यापेक्षा जास्त लायसन्सची पूर्ण प्रोसेस व्हायला, लायसन्स हातात यायला 1 ते 1.5 महिना लागतो। मित्रांनो, आता मी तुम्हाला बॅचची प्रोसेस सांगतो। बॅच बनवायला किती खर्च लागतो ते सांगतो। तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही लायसन्स काढायला त्याच्यानंतर तुम्ही बॅचसाठी जे डॉक्युमेंट्स लागतात, जसं की डोमासेल सर्टिफिकेट, पीसीसी म्हणजेच पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट, हे डॉक्युमेंट यायला पण 15 ते 20 दिवस लागतात। त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा लायसन्स काढायला देता, तुमची ड्रायव्हिंग टेस्ट होते, त्याच्यानंतर तुम्ही हे 2 डॉक्युमेंट काढायला देऊ शकता। याला खर्च असा येतो की डोमासेलला तुम्हाला 800 रुपये लागतात, आणि 700 ते 800 रुपये, आणि आपला पीसीसी साठी तुम्हाला 500 रुपये, 500 ते 600 रुपये असा खर्च येतो, जसे ते एजंट घेतात तसे। तर हे काढायला दिल्यानंतर तुम्ही बॅचसाठी हे डॉक्युमेंट आल्यानंतर तुम्ही बॅचसाठी अप्लाय करू शकता मित्रांनो। बॅचसाठी तुम्हाला खर्च होतो 5,000। तर बॅचसाठी तुम्ही 5,000 खर्च करून अप्लाय केल्यानंतर मग तुम्हाला 10-15 दिवसात मित्रांनो बॅचचे जे, म्हणजे 10-15 दिवसाच्या अगोदर तुम्हाला अप्लाय केल्यानंतर तुम्हाला बॅचचे जे नियम असतात ते आरटीओला जाऊन सांगावे लागतात मित्रांनो। त्याच्यानंतर त्याच्यात पास झाल्यानंतर तुम्हाला 10-15 दिवसात बॅच म्हणजे एक, त्याच्या अगोदरच तुम्हाला एक एजंट कडून एक येलो कार्ड भेटतो, तो आपल्याला हे करायला लागतो। हा बघा, हा असतो, तो दाखवतो तुम्हाला, हा येलो कार्ड असतो, हा आपल्याला यूज करावा लागतो बॅच म्हणून। आणि जो बॅच नंबर असतो तो 10-15 दिवसानंतर तुम्ही जो लायसन्स द्यावा लागतो तुम्हाला, तुमचा लायसन्स आलेला असतो तो पण तुम्हाला सबमिट करावा लागतो अप्लाय करताना बॅचसाठी। तो सबमिट केल्यानंतर 10-15 दिवसानंतर त्याच्यावर लायसन्सवरती तुमचा बॅच नंबर प्रिंट होऊन तुमच्या घरी घरपोच होतो पोस्टाने। एकदा का बॅच तुमच्या हातात आला की तुम्ही परमिटसाठी अप्लाय करू शकता, आणि परमिटसाठी जो खर्च होतो तो 10,000 पर्यंत खर्च होतो मित्रांनो। 10,000 लागतात एजंट थ्रू केल्यावरती। तर परमिटसाठी अप्लाय करायला तुम्हाला जे नॉर्मली डॉक्युमेंट लागतात, जे बॅचसाठी लागतात ते लागतात, आणि प्लस एक ॲफिडेव्हिट लागतो। त्याचा खर्च ॲफिडेव्हिट काढायला गेलं तर तुम्हाला 400 ते 500 रुपये त्याचे लागतात ॲफिडेव्हिट काढताना, तो खर्च। आणि मग एकदा की हे तुमचे डॉक्युमेंट जमा झाले की तुम्ही परमिटसाठी अप्लाय करू शकता, आणि अप्लाय केल्यानंतर तुम्हाला 10 ते 15 दिवसामध्ये परमिट तुमच्या हातात मिळतो मित्रांनो। तर मित्रांनो, हे तिन्ही पण डॉक्युमेंट काढण्यासाठी, म्हणजे लायसन्स, बॅच आणि परमिट काढण्यासाठी तुम्हाला 20 ते 21 हजार पर्यंत खर्च होतो। आणि मग हे डॉक्युमेंट तुमचे एकदाचे आले, म्हणजे हे डॉक्युमेंट यायला तुम्हाला जवळजवळ 2 ते 3 महिने लागतात। तर हे डॉक्युमेंट आल्यानंतर मग तुम्ही जवळपासच्या शोरूममध्ये जाऊन एखादी गाडी बुक करू शकता,
म्हणजे तुम्हाला जर लोनवर घ्यायची असेल तर लोनवर घेऊ शकता, किंवा तुमच्याकडे तुम्हाला डायरेक्ट घ्यायची असेल ऑन कॅश तर तुम्ही ऑन कॅश पण घेऊ शकता मित्रांनो. तुम्हाला जर गाडी घ्यायची आहे तर मी एक गाडी सजेस्ट करेल, म्हणजे ती बजाजची. कारण बजाज कंपनीची सध्या मार्केटला खूप गाडी चालते आणि गाडी पण चांगली आहे मित्रांनो बजाजची. तर तुम्ही बजाजची गाडी घेऊ शकता. कुठे बजाजचा तुमच्या आजूबाजूला शोरूम असेल तर तिथे जाऊन तुम्ही कोटेशन काढू शकता मित्रांनो. तरी पण मी तुम्हाला एक आयडिया देतो, जर तुम्ही गेलेत तर तुम्हाला काहीतरी 2,40,000 काहीतरी प्राइस आहे गाडीची. आणि जर तुम्ही पूर्ण RTOचे वगैरे बाकीचा जो खर्च काढला तर तुम्हाला ती गाडी जाते 2,80,000 पर्यंत, 80,000च्या आसपास जाते. आणि जर तुम्ही डायरेक्ट घेतली तर तुम्हाला 2,80,000 पर्यंत जाईल ऑन कॅश. आणि जर लोन काढली, लोनवर घेतली तर तुम्हाला 4 ते 4.5 लाखापर्यंत जाईल. जसं तुम्ही डाऊन पेमेंट कराल तसं. म्हणजे जर डाऊन पेमेंट जास्त केलं तर अजून कमी, आणि कमी केला तर थोडं जास्त, म्हणजे 4 ते 4.5 लाखापर्यंत तुम्हाला ती गाडी जाते. आणि शोरूमला गेल्यानंतर मित्रांनो ही प्रोसेस सगळी केल्यानंतर, म्हणजे गाडी बुक केली आणि लोन वगैरे, लोनसाठी अप्लाय केलं तर तुमचा सिबिल स्कोर वगैरे चांगला असेल तर पटकन होऊन जातं. म्हणजे लगेच तुमचे डॉक्युमेंट्स क्लिअर असतील तर लगेच होऊन मग तुमची गाडी तुमच्या हातात येते मित्रांनो. आणि मित्रांनो एकदा गाडी बुक केल्यानंतर तुम्हाला जेव्हा गाडी भेटते तेव्हा ती पूर्ण कंडिशन मध्ये नसते. तिला हुड अस्तर वगैरे लावायला लागतो. जर तुम्हाला कंपनी थ्रू लावायचं असेल तर कंपनी तुमच्याकडनं 5 ते 6,000 घेते ही पूर्ण गाडी रेडी करायला. आणि जर तुम्हाला बाहेर कुठे लावायचं असेल तरी पण तेवढा 4 ते 5,000, तेवढा थोडा 500,000 रुपयाचा कमी खर्च होतो. पण मी तुम्हाला सजेस्ट करेल तुम्ही बाहेरच हुड अस्तर वगैरे लावून घ्या मित्रांनो. ते लोक जास्त चांगल्या प्रकारे लावतात, म्हणजे पूर्ण योग्य पद्धतीने लावतात. तर तुम्ही बाहेर लावू शकता मित्रांनो. मला आता पूर्ण प्रोसेस सांगितलेली आहे. लायसन्स काढल्यापासून, म्हणजे गाडी लायसन्स नाही, गाडी शिकण्यापासून ते गाडी घेण्यापर्यंत पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगितलेली आहे. तर टोटल तुम्हाला खर्च, डॉक्युमेंटसाठी जो खर्च लागतो तो 20 ते 21,000. त्याच्यानंतर मग गाडी घेताना जो खर्च होतो तो 4 ते 4.5 लाख. तर टोटल एवढा खर्च होतो मित्रांनो, किंवा याच्यापेक्षा जास्त किंवा याच्यापेक्षा कमी पण होऊ शकतो. तर अंदाजे मी तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो, एक आयडिया दिलेली आहे. तर व्हिडिओ आवडली असेल, पूर्ण बघितलेली असेल, आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. आणि काही सजेशन असतील, जर माहिती भेटली नसेल तुम्हाला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर त्याबद्दल पण कमेंट करून सांगा मित्रांनो. आणि जर माहिती काही अजून हवी असेल तर तेही सांगा कमेंटमध्ये, तेही मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईल मित्रांनो, देण्याचा प्रयत्न करेन. तर व्हिडिओ शेअर करा मित्रांनो, ज्यांना रिक्षा घ्यायची असेल त्यांच्यापर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांना पण चांगली माहिती मिळेल. आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल, कोणी नवीन बघत असेल व्हिडिओ तर चॅनलला सबस्क्राईब पण करा मित्रांनो. आणि जी बाजूची बेल आयकॉन आहे ना ती पण दाबून टाका, म्हणजे नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच येईल आणि तुम्ही पुढची व्हिडिओ पण बघू शकाल. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.